नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या 9वीच्या पुस्तकामधील भाग 2 गणिताचं जे आपलं पुस्तक आहे त्याच्यामध्ये लंबदुभाजकाचं प्रमेय हे आज आपण पाहणार आहोत. मग हे प्रमेय काय आहे? लंबदुभाजकाचे प्रमेय. आता याच्यामध्ये 2-3 गोष्टी आहेत. लंब दुभाजक म्हणजे लंबदुभाजक हा एका रेषाखंडाचा असतो. रेषाखंडाचा लंबदुभाजक जो आहे, लंब पण असतो म्हणजे 90 अंशाचा कोन करणारी एक रेषा असते आणि त्या रेषाखंडाचे 2 भाग समान केले जातात, त्याला लंबदुभाजक आपण असं म्हणतो. म्हणजे उदाहरणार्थ ह्या समजा एक रेषाखंड आहे, तर या रेषाखंडाचा हा जो आहे हा लंबदुभाजक 2 भाग करतो आणि ही रेषा आहे आणि इथे किती अंशाचा कोन आहे? 90 अंशाचा कोन आहे. तर याला आपण लंबदुभाजक रेषा असं म्हणतो. या समजा इथे मी अशी AB हा रेषाखंड काढला तर हा त्याचा ही यल रेषा ही त्याची लंबदुभाजक आहे. 2 समान भाग करणारी आणि लंब पण पाहिजे, 90 अंशाचा कोन करणारी पाहिजे. तर ठीक आहे. आता इथे आपल्याला काय सांगितलंय? लंबदुभाजकाचं प्रमेय आहे. पण काय आहे तर त्याचं दिलेलं आहे, रेषाखंडाच्या लंबदुभाजकावरील प्रत्येक बिंदू हा त्या रेषाखंडाच्या अंत्यबिंदूपासून समान अंतरावर असतो. मग आता आपण इथे काढूया एक आकृती, बघूया. मी एक आकृती काढतो इथे. समजा हा रेषाखंड मी इथे काढला, हा एक रेषाखंड काढला, त्याला नाव दिलं मी ए आणि बी असा रेषाखंड आहे. या रेषाखंडाचे अंत्यबिंदू कोणते? अंत्यबिंदू म्हणजे टोकाकडचे बिंदू. ए बिंदू. आता हा रेषाखंड सुद्धा अनेक बिंदूंचा बनलेला आहे, तर त्याच्यामधला हा ए बिंदू आणि हा पलीकडचा सर्वात शेवटचा बी बिंदू, ह्या 2 बिंदूंना रेषाखंडाचे अंत्यबिंदू म्हणतात. मग हे अंत्यबिंदूंपासून रेषाखंडाच्या लंबदुभाजकावरील प्रत्येक बिंदू समदूर असतो. मग आता मला काय करावं लागेल? एक लंबदुभाजक रेषा या ठिकाणी काढावी लागेल. मग आता ही मी इथं मध्यबिंदू घेतला आणि या मध्यबिंदूतून जाणारी एक अशी रेषा काढली. ही जी रेषा आहे ही रेषा यल रेषा आहे आणि ही लंब आहे. म्हणजे लंब पण आहे आणि दुभाजक पण आहे. इकडे 2 सारखे सारखे भाग हे करते आणि याला आपण इथे नाव देऊया एम बिंदू. म्हणजे एम हा बिंदू असा आहे की एम हे अंतर आणि बीएम अंतर सारखं आहे, कारण तो लंब आणि दुभाजक पण आहे म्हणून, आणि हा लंब आहे म्हणजे 90 अंशाचा कोन करणारा आहे. आता पुढे काय म्हणतात? रेषाखंडाच्या लंबदुभाजकावरील प्रत्येक बिंदू हा त्या रेषाखंडाच्या, हा आता एक प्रत्येक बिंदू, आता सगळे कोणतेही बिंदू घेतील याच्या या यल रेषेवर लंबदुभाजकावर असंख्य बिंदू आहेत, कोणताही बिंदू घ्यायचा. तर त्याच्यामध्ये मी एक बिंदू घेतो. समजा इथे एक बिंदू घेतला, त्याला नाव दिलं मी पी. हा पी बिंदू जो आहे तो पी बिंदू या अंत्य टोकांपासून समदूर असतो. म्हणजे इथे आपल्याला काय करावं लागेल? असं पी ए आणि इकडून कोणता हा पी बी, ही दोन्ही अंतर जी आहेत ती सारखी सारखी आहेत. म्हणजे यल ए पी आणि यल पी बी हे दोन्हीही सारखे सारखे आहेत हे आपल्याला सिद्ध करायचंय. मग आता आपण काय केलंय? पक्ष लिहिले. आकृती जशी काढली त्याच्यावरूनच पक्ष लिहिले. काय लिहिले पक्ष? बघा, रेषा यल ही रेख AB ची लंबदुभाजक रेषा आताच काढली आपण, आणि ती रेख AB ला एम बिंदू मध्ये छेदते. हा एम बिंदू आहे आपला, इथे एम बिंदू मध्ये छेदते. तर काय सिद्ध करायचंय? यल पी ए, पी पासून ए पर्यंतची लांबी आणि पी पासून तर बी पर्यंतची लांबी ही दोन्ही सारखी आहे, अंत्य टोकांपासून समदूर आहे. रेषा लंबदुभाजकावरचा कोणताही बिंदू साध्य आता झालं. मग इथे आपल्याला रचना करता येते, एक रचना लिहावी लागेल. काय रचना लिहायचं? पी ए, रेख पी ए व रेख पी बी काढा किंवा जोडा. मग आता ही रेख पी ए आणि पी बी आपण काढून घेतलेली आहे अगोदर. आता इथे मी सारख्या सारख्या खुणा दाखवल्या, याचा अर्थ काय आहे? एम आणि बीएम ही सारखी सारखी आहे. आता मला इथे एक काय करायची? सिद्धता लिहायची. सिद्धता. मला इथे 2 त्रिकोण एकरूप असतात, याच्या ज्या काही कसोट्या आहेत त्या कसोट्यापैकी एका कसोटीचा वापर मला इथे करायचा आहे. कोणती कसोटी आहे ती बघू आपण. एक एक गोष्ट घेतली की आपल्याला कळेल. मला आता 2 त्रिकोण दिसायला लागले. तर एक त्रिकोण जो आहे त्याच्यामध्ये तो त्रिकोण पी ए एम
व त्रिकोण पी बी एम मध्ये, या दोन त्रिकोणामध्ये एक गोष्ट काय आता इथे लिहिलेलं आहे बघा, रेख एम एकरूप रेख बीएम. का बरे? कारण हा काय आहे, लंबदुभाजक आहे, म्हणजे हे आपल्याला पक्षामध्ये दिलेलं आहे. कारण AB ची एल ही रेषा काय आहे, लंबदुभाजक रेषा आहे, आणि म्हणून रेख एम आणि बीएम सारखे सारखे. दुसरी गोष्ट, कोन PMA एकरूप कोन PMB. PMA PMB, PMA इकडचा कोन इथला आणि पलीकडच्या बाजूचा कोन PMB प्रत्येकी 90. का बरं प्रत्येकी 90? कारण लंबरेषा आहे ती, म्हणजे तिकडेही 90 होईल इकडेही 90 लंबरेषा. तिसरी गोष्ट, रेख PM एकरूप रेख PM, म्हणजे अलीकडच्या त्रिकोणाची PM बाजू, पलीकडच्या त्रिकोणाची PM बाजू. ही कोणती बाजू आहे? सामायिक बाजू. सामायिक बाजू झाली, म्हणून काय, त्रिकोण. आता कोणकोणते बघा, जोडी कशी लागली, एम ला एमच जोडी आहे, एम आणि बीएम आहे, पीएम आणि तिकडची पण पीएम आहे. मग आपण कोणता त्रिकोण लिहू शकतो, त्रिकोण PAM एकरूप त्रिकोण PBM. कारण द्यायचं, कोणती कसोटी होते बरं, शाबास, बाकोबा कसोटी, एकरूपतेची बाकोबा कसोटी. म्हणून आता दोन त्रिकोण एकरूप झाले की त्याच्या 6 संगत गोष्टी एकरूप असतात, आणि म्हणून आपल्याला जी पाहिजे ती गोष्ट बघा. आता हे दोन त्रिकोण एकरूप झाले, म्हणून PA रेख PA एकरूप रेख PB. त्याला कारण देणार, एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू, आणि म्हणून शेवटी LPA बरोबर LPB. रेख PA एकरूप रेख PB म्हणजे त्यांच्या लांबी समान आहे, म्हणून LPA बरोबर LPB. आता इथे एकरूप लिहायची काही गरज नाही, जेव्हा दोन लांब्या समान असतात तेव्हा ते एकरूप असतात, ते रेषाखंड एकरूप असतात. तर अशा पद्धतीने आपल्याला PA आणि PB ही एकरूप दाखवता आली. म्हणून काय सिद्ध झालं की रेषाखंडाच्या लंबदुभाजकावरील, हा लंबदुभाजक कोणताही बिंदू घ्यायचा घेतला समजा, लंबदुभाजकावरील कोणताही बिंदू हा त्या रेषाखंडाच्या अंत्यटोकांपासून समदूर असतो. हे अंतर आणि हे अंतर काय येणार, सारखं सारखं. अशा प्रकारे हा लंबदुभाजक प्रमेयाचा भाग 1 जो आहे तो झालेला आहे. अतिशय महत्वाचं प्रमेय हे आहे, आपल्याला लक्षात येतं लंबदुभाजकाचं प्रमेय. लंबदुभाजकाचे प्रमेय जे आहे ते 2 भागात आहे. आता पहिला भाग आपण बघितला, आता दुसरा भाग सुद्धा आपण या ठिकाणी पाहणार आहोत. भाग दुसरा काय बघा, लंबदुभाजकाचं प्रमेय जे आहे त्याचा भाग दुसरा. भाग पहिला आपण पाहिला, भाग दुसरा जो आहे रेषाखंडाच्या टोकांपासून समदूर असणारा कोणताही बिंदू त्या रेषाखंडाच्या लंबदुभाजकावर असतो. ते अतिशय छान आहे. म्हणजे काय बघा, समजा मी हा एक रेषाखंड काढला, हा रेषाखंड काढल्यानंतर या रेषाखंडाच्या अंत्य टोकांपासून, याला नाव देतो AB, आपलं AB, या अंत्य टोकांपासून समदूर असणारा, म्हणजे या A बिंदूपासून आणि B बिंदूपासून समदूर असणारा बिंदू कुठेतरी येईल असा, इथे येईल कुठेतरी येईल असा. मग मी समजा इथे एक बिंदू घेतला असा, त्याला नाव दिलं P. हा जो P बिंदू आहे ना, तो P बिंदू या A पासून आणि या B पासून समदूर आहे. रेषाखंडाच्या अंत्यटोकांपासून समदूर असणारा बिंदू, कोणताही बिंदू, पण मी P घेतला.
कोणताही घेऊ शकतो आपण. अनेक अनेक बिंदू आहेत असे या बी पासून आणि ए पासून समदूर असणारे, पण मी पी घेतला. तर तो बिंदू जो आहे त्या रेषाखंडाच्या लंबदुभाजकावर असतो. म्हणजे या बिंदूतून जर अशी एखादी रेषा काढली जाणारी तर ती रेषा या ए बी ला लंब दुभाजक असते. पण ती रेषा कशी पाहिजे, याला दुभागणारी पाहिजे. आता अशी तिरपी काढली इकडे तर मग नाही. या बिंदूतून जाणारी आणि या बिंदूतून जाणारी रेषा जी आहे आणि ही तो बिंदू, हा जो बिंदू आहे तो या रेषेच्या लंबदुभाजकावर असतो. म्हणजे याचा जर आपण लंबदुभाजक काढला समजा तर हा पी बिंदू बरोबर त्या लंबदुभाजकावर येणार. मग आता आपल्याला हे सिद्ध करायचं. मग त्यासाठी मी आता घेतलं बिंदू पी हा रेषाखंड ए बीच्या टोकांपासून समदूर असणारा कोणताही एक बिंदू आहे. म्हणजेच काय, समदूर आहे म्हणजे काय, या पी पासून हे अंतर आणि या पी पासून हे बी चं अंतर सारखं सारखं आहे. म्हणजे पी ए बरोबर पी बी. सिद्ध काय करायचंय की पी हा ए बीच्या लंबदुभाजकावर आहे असं आपल्याला सिद्ध करायचंय. आता मी एक इथे रचना करतो. रचना काय करतो, या पी पासून मी अशी एक रेषा काढतो आणि ती रेषा या कोणाला छेदणारी एम बिंदू घेतलाय. हा एम बिंदू घेतला आणि हा एम बिंदू मध्यबिंदू घेतलाय. मध्यबिंदू म्हणजे इकडे एम आणि पी एम असा एक एम बिंदू घेतला आणि त्या एम बिंदूतून किंवा पी एम अशी एक रेषा काढली. अशी एक रेषा काढली पी एम. म्हणजे रचना काय केली, एम हा रेख ए बीचा मध्यबिंदू घेऊन रेषा पीएम काढली. आता ही पीएम रेषा जी आहे ना ती रेषा आहे, इथे लंब आहे, लंब दुभाजक आहे. आपल्याला हे सिद्ध करायचंय. म्हणजे इथे फक्त आपण काय केलंय, एम हा मध्यबिंदू घेतला आणि पीएम ही काढली. मध्यबिंदू घेता येईल आपल्याला रचनेमध्ये, घेतला आणि पीएम जोडली. आता हा जो आहे तो दुभाजक आहे हे माहिती झालं, परंतु लंब आहे की नाही हे माहित नाही आपल्याला. म्हणून लंब आहे हे आपण सिद्ध करूया. दुभाजक आहे म्हणजे एम आणि बीएम सारखे सारखे, कारण एम मध्यबिंदू घेतलाय, परंतु हा लंब पण आहे हे आपल्याला माहित नाही. आणि ते लंब आहे हे सिद्ध केलं तर तो लंब दुभाजक होईल. म्हणजे पी हा बिंदू मग बरोबर काय होईल, लंब दुभाजकावर येईल. मग आता सिद्धता आता पी ए आणि पी बी आपण जोडून घेऊया. ही पी ए आणि पी बी जोडली. हे दोन्ही सारखे सारखे आहेत. हे दोन्ही सारखे सारखे आहेत. का बरं सारखे सारखे आहेत, पक्षातच दिलेलं आहे. मग आता इथे मला दोन त्रिकोण दिसले. त्रिकोण पी एम ए किंवा ठीक आहे पी एम ए व त्रिकोण पी एम बी मध्ये ते दोन्ही त्रिकोण मला एकरूप दाखवायचे. मग काय काय माझ्याकडे आहे, पहिली गोष्ट तर मला पक्षातच दिलेली आहे. इकडच्या त्रिकोणाची पी ए बाजू, रेख पी ए एकरूप रेख पीबी, पीबी पक्ष. त्याच्यानंतर रेख एम एकरूप रेख बीएम. का बरं, हे आपण रचनेमध्ये घेतले. रचना एम हा रेख ए बीचा मध्यबिंदू घेतलाय म्हणजे एम आणि बीएम सारखे सारखे. तिसरी गोष्ट रेख पीएम एकरूप रेख पीएम. अलीकडच्या त्रिकोणाची पीएम बाजू, पलीकडच्या त्रिकोणाची पीएम बाजू, सामायिक बाजू, सामायिक बाजू. म्हणून कोणत्या कसोटीनुसार हे दोन त्रिकोण एकरूप झाले, त्रिकोण पीएम ए एकरूप त्रिकोण पीएम बी, पीएम ए एकरूप त्रिकोण पीएम बी. हे दोन त्रिकोण एकरूप झाले बा 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 कसोटीनुसार, बा 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 कसोटीनुसार. म्हणून कोणता कोण येईल बघा. आता दोन त्रिकोण एकरूप झाले की त्याच्या 6 संगत गोष्टी एकरूप असतात. 3 बाजू तर इथेच दाखवल्या, 3 इथे दिसत आहेत. आता राहिलेत कोणते 3 कोण, त्याच्यापैकी मी हा इकडचा कोण आणि हा संगत कोण आहे. म्हणजे कोणकोणता, कोण
PMA, एकरूप कोन PMB. कारण लिहिणार एकरूप त्रिकोणाचे संगत कोन, एकरूप त्रिकोणाचे संगत कोन. आता हे दोन त्रिकोण, हे दोन कोण एकरूप झाले, इकडचा आणि इकडचा एकरूप झाला. मग इथे आपण काय म्हणू शकतो, कोन परंतु कोन PMA अधिक कोन PMB बरोबर. सांगा बरं, हा PMA हा कोन आणि हा कोन या दोघांची बेरीज किती येणार? करेक्ट, 180 अंश. का बरं 180 अंश? कारण रेषीय जोडीतील कोन, ते रेषीय जोडीतील कोन आहेत म्हणून रेषीय जोडीतील कोन. कारण खाली आपण असं म्हणू शकतो, कोन PMA बरोबर कोन PMB. हे तर दिलेले आहे इथे आपल्याला. कोन PMA आणि हे दोघे जण एकरूप आहेत आणि दोघांची बेरीज किती आहे? 180 अंश आहे. म्हणून इथे काय म्हणू शकतो बघा, म्हणून कोन PMA अधिक कोन PMA बरोबर 180 अंश. का? कारण PMA आणि PMB काय सारखे, या PMB च्या जागी PMA घेतला. इथे लिहू शकतो आपण, कारण कोन PMA बरोबर कोन PMB. हे इथे दिलेलंच आहे, परत एकदा लिहून टाकलं तिथे कारण पुढे. आता म्हणून दोन कोन, आता PMA कोन आणि PMA कोन दोन वेळा झाला. दोन कोन PMA बरोबर 180 अंश आणि म्हणून कोन PMA बरोबर 90 अंश. म्हणजे हा इथला कोन किती अंशाचा आला आपला? 90 अंशाचा आला. आता इकडचा 90 आहे म्हणजे इकडे सुद्धा काय झाला? 90 झाला. आणि म्हणून रेषा ही जी काही PM आहे किंवा इथे एक रेषा आपण त्याला ही जी PM रेषा झाली, ती PM रेषा काय झाली? म्हणजे रेषा PM, रेख PM म्हणून किंवा रेषा PM. रेषा PM लंब रेख AB. 90 अंशाचा कोन झाला म्हणजे लंब झाली. म्हणून रेषा आता इथे लंब झाले. आणि दुसरी गोष्ट काय, आता मगाशी आपण इथे घेतलेला होता रचनेमध्ये की M हा मध्यबिंदू पण आहे आणि म्हणून तसेच रेख AB चा M हा मध्यबिंदू आहे. म्हणजे आता मध्यबिंदू पण आहे, म्हणजे मध्यबिंदूतून जाणारी ही रेषा आहे आणि अजून काय आहे, 90 अंशाचा सुद्धा कोन करते. आणि म्हणून काय झालं, रेषा PM ही रेख AB ला काय करते? AB ची लंब दुभाजक रेषा आहे. म्हणजे लंब दुभाजक रेषा आहे म्हणजे आपला P बिंदू कुठे? या PM रेषा जी आली म्हणजे P बिंदू हा कुठे झाला? लंब दुभाजक रेषेवर झाला. म्हणजेच इथे शेवटचं वाक्य आपण म्हणू शकतो काय? म्हणजेच P हा रेख AB च्या लंब दुभाजकावर आहे. जे आपल्याला सिद्ध करायचं होतं तर ते सिद्ध झालं. अशा पद्धतीने आपल्याला लंब दुभाजकाची दोन भाग आहेत प्रमेयाचे आणि ते त्याच्यातला दुसरा भाग जो आहे तो म्हणजे रेषाखंडाच्या अंत्यटोकांपासून समदूर असणारा एखादा बिंदू घेतला सारखा तर तो बिंदू हा त्या रेषाखंडाच्या लंब दुभाजकावर असतो. आणि लंब दुभाजकावर असणारा बिंदू हा त्या रेषाखंडाच्या अंत्यटोकांपासून समदूर असतो. अशा पद्धतीचे दोन भाग या प्रमेयाचे आहेत.
फार महत्त्वाचं असं हे प्रमेय आपण आता पाहिलेलं आहे. ही दोन्ही प्रमेय जी आहेत ती आपण पुस्तकामध्ये छान दिलेली आहेत, त्याच्या सिद्धता ह्या लिहून काढायच्या आहेत.